हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी राहुल चैतवडेकर तुम्हा सर्वांचं आपल्या इट्स ऑल अबाउट जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत माथेरानमध्ये आणि माथेरानमधल्या आपण पेपगडाला आज भेट देणार आहोत। त्याआधी आपण कड्यावरचा गणपतीसुद्धा पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आजची खूपच भन्नाट होणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, आपण आता जो पेपगडाकडे जाणारा मार्ग आहे त्या ठिकाणी आलो आहोत। ते माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, इथे सरळ फक्त लिहिलेलं आहे या ठिकाणी कड्यावरच्या गणपतीकडे जाण्याचा मार्ग आहे या साईडून डाव्या बाजूने। तर हाच मार्ग आपल्याला पेपगडाकडे घेऊन जातो। तर मंडळी, तुम्ही नेरळ स्टेशनकडून आलात तर बरोबर या ठिकाणी एक स्टॉल आहे आणि इथं हे रेल्वे ट्रॅक आहे, त्याच्याच बरोबर अगदी समोर हे असे कड्यावरचा गणपतीकडे जाणारा मार्ग दाखवलेला दर्शवलेला आहे इथं, आणि पेप किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे। तर आपण इथून आपला आजचा ट्रेक चालू करणार आहोत। हा एक इझी आणि सोपा मार्ग आहे पेपगडाकडे जाण्याचा। तर मित्रांनो, आता आपला पेप किल्ल्याचा ट्रेक चालू झाला आहे। आपल्याला गडावरती जायला जेमतेम 2 ते 2.5 तास लागतील। तुम्हाला जर किल्ले पेपला यायचं असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे नेरळ स्टेशन, आणि नेरळपासून माथेरान कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर आहे। पिशवी दिसली ना म्हणून काय नाही पिशवी हे खाऊ का आहे काय रे? हे काय आहे का बॅगेत? मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हा समोर माकड आहे, त्याला वाटलं पिशवीमध्ये काहीतरी खायला आहे आणि तो मागेच लागला, पिशवी घेतली। तुम्ही येत असाल तर कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक टाकू नका। आता तुम्ही एक उदाहरण बघितलं की त्या माकडाने सरळ प्लास्टिक खायला सुरुवात केली। तर मंडळी, आपला पेप किल्ल्याचा ट्रेक आता चालू झाला आहे प्रॉपर। आपल्यासोबत काही मित्रसुद्धा असणार आहेत। तर पहिल्यांदा माझ्यासोबत अमोल दादा ट्रेकसाठी आहे। दादा ऐका, पहिल्यांदा दादा आपल्यासोबत आहेत, त्याच्यानंतर राम आहे आणि आमची बाकी मंडळी आहेत, पाठीमागे 6 लोक आहेत, तर ते सुद्धा असणार आहेत। तर मित्रांनो, आमचा हा प्रवास सुरू झाला होता नेरळ स्टेशनवरून। आम्ही एकूण 9 जण होतो, त्यापैकी 4 जण बाईकने आले होते आणि आम्ही 5 जणांनी नेरळ स्टेशनवरून माथेरानला येणारी शेअर टॅक्सी घेतली होती। शेअर टॅक्सीचे एकूण पर पर्सन 100 इतके चार्जेस होते। माथेरानला येणारा हा घाट रस्ता खरंच खूप सुंदर आणि मनमोहक होता। अचानक समोर येणारी गाडी अंगावर येते की काय या भासानेच मनात धडकी भरत होती। वळणावळणाचा हा रस्ता जणू स्वर्गातच जातोय असं मनोमनी मनात वाटत होतं। प्रत्येकासाठी प्रवासाची परिभाषा वेगळी असेल, पण माझ्यासाठी प्रवास म्हणजे जीवनासाठी श्वास आहे। प्रवास करणं खूप गरजेचं आहे। आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आईबाबांच्या मागे लागायचो बाहेर फिरायला जाण्यासाठी, पण आज आपण स्वतः आपल्याला हवं तिकडे जाऊ शकतो, पण आपण जाणं टाळतो, कंटाळा करतो। तर मित्रांनो, पेप किल्ला हा अगदी पायथ्यापासून माथ्यापर्यंत एकूण 2100 किलोमीटर उंचीचा आहे। हा अगदी मध्यम श्रेणीमध्ये हा गड गणला जातो। त्याशिवाय या गडावरती यायला तुम्हाला जवळचं नियरबाय स्टेशन असेल नेरळ, नेरळवरून 3 ते 4 किलोमीटर अंतर एवढं हे गडाचं अंतर आहे। तुम्हाला यासाठी माथेरानला यावं लागेल। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल मी कशासाठी धावतोय तर या पहा,
फोटोच्या नादात छत्र्या विसरलो होतो, त्या पुन्हा घेण्यासाठी परत धावत आलो. तर मित्रांनो, आता पाऊस पडला आणि एका सेकंदात पूर्ण हे वातावरण मी माझ्या पाठीमागे बघू शकता. संपूर्ण ऊन या परिसरात, संपूर्ण खाली हिरवागार नेरळ आपल्याला पाहायला मिळतं आणि हे ढगांचे खेळ आधेमध्ये सुरूच आहेत. थोडा थोडा भिजलोय पण चालतं. आज आपला प्रवास हा पेप किल्ल्याचा आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे. 10 मिनटं झालेत आपल्या ट्रेकला आत्ता. तर मित्रांनो, आपण थोडं गडाविषयी बोलूया. पेप किल्ला हा खरं तर खूप ऐतिहासिक आहे. त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा पेप किल्ल्याला खरं तर विकटगड असं देखील म्हटलं गेलं आहे. हा स्वराज्याचा धान्य कोठार असं देखील या गडाला म्हटलं आहे. कारणही तसंच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा किल्ला पावन झाला आहे आणि या ठिकाणी महाराजांनी गुहा असतील किंवा धान्य कोठार असतील ती धान्याच्या साठवणुकीसाठी वापरण्यात आलेली होती. याशिवाय गडावरती दत्तांच्या पादुका आहेत आणि शंकराचं मंदिर देखील आहे या ठिकाणी. गडाच्या पायथ्याला जी पेबी देवी आहे तिच्या नावावरून या गडाचं नाव पेब असं ठेवण्यात आलं होतं असं म्हटलं गेलं आहे. तर मंडळी, पेप किल्ल्याकडे येताना आपल्याला या वाटेत अनेक प्रकारचे घरे आपल्याला पाहायला मिळतात. हे डोंगरावरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा खालचा जो माथेरानच्या खालचा परिसर आहे तो तर अद्भुत, खूपच निसर्ग हिरवागार झालेला आहे. आता पावसाळा असल्यामुळे आणखीच या ठिकाणी सगळं हिरवं आपल्याला पाहायला मिळतं. प्रवासातून खूप गोष्टी नव्याने समजायला लागतात. जीवनाचा अर्थ प्रवास केल्याने उमगतो. आजचा प्रवास ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या प्रवासात मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझ्या मनातला न्यूनगंड कायमचा बाहेर काढून फेकणार आहे. छोट्यापर्यंत समजू शकता. प्रवास खडतर आहे. आपण आपलं चालतच राहायचं. अनेक आवाज कानी पडतील. आपण आपलं चालतच राहायचं. निंदक लाग भेटतील म्हणून थांबायचं नाही. शोध अस्तित्वाचा घेत स्वप्न आपलं आपण साकारत राहायचं. येणार असेल तर नक्की भिजण्याचा आनंद नक्की घ्या, कारण प्रवासात या अशा छोट्या छोट्या वॉटरफॉल्समध्ये भिजण्याचा जो आनंद आहे तो एक नेक्स्ट लेवलचा आहे. या ठिकाणी खूप छोटे छोटे वॉटरफॉल्स वरून वाहताना दिसतात आपल्याला आणि खरंच अशा ठिकाणी आल्यावरती खूप मनाला समाधान वाटतं, अगदी मन प्रसन्न होतं. आता रिमझिम पाऊससुद्धा चालू झाला आहे. तर आजच्या भटकंतीला, आजच्या या प्रवासाला खरंच खूप मजा येणार आहे. त्या ठिकाणी पाठीमागे संपूर्ण ऊन आहे आणि या माथेरानच्या डोंगर रांगेतच पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो, कारण हे जे आहे ते थंड हवेचे ठिकाण आहे आणि त्यातूनच माथेरानचा जो हा पेपचा किल्ला आहे तो पर्यटकांसाठी खरंच खूप आकर्षण म्हणून नेहमीच ठरलेला आहे. धुक्यात हरवलेला माणूस. मित्रांनो, आज खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन. आजचा ट्रेक
मी कधीच विसरणार नाही. या ठिकाणचं जे वातावरण आहे ते खरंच खूपच प्रसन्न आणि खूप फ्रेश एअर आहे या ठिकाणी. म्हणूनच मला वाटते हे माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हटलं जातं, ते उगाच नाही. आणि हा पेबचा किल्ला खरंच एक आठवण म्हणून माझ्या राहील, कारण यामुळं मी हे वातावरण अनुभवू शकतो आहे. माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण पाठीमागे धुकं पसरलं आहे आणि अंधूक दिसतंय अगदी. मला वाटतं लास्ट टाईम मी सुधागडचा ट्रेक केला होता, तर त्या ठिकाणी सुद्धा हे असंच वातावरण मला पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि त्या पावसातून आपण आपला जो ट्रेक होता तो पूर्ण केला होता. आणि आजचा ट्रेकसुद्धा आपण यशस्वीरित्या पूर्ण करू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा, तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल. तर मित्रांनो, हे समोर तुम्ही पाहू शकता संपूर्ण माथेरानच्या या परिसरात धुका पसरला आहे. आपल्याला अजूनही हे असं जाऊन त्या ठिकाणी जायचं आहे, ह्या बोटासमोर. म्हणजे अजून आपल्याला एलमध्ये आपल्याला वळायचं इकडे आणि आपल्याला तिथे जाऊन कड्यावरचा गणपती आहे आणि तिथून त्याच्या पुढे आता दिसत नाही आहे, संपूर्ण परिसरात धुकं पसरलं आहे. त्यामुळे त्याच्या पुढे आपल्याला जो पेबचा किल्ला आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. बघितलंस का तू? हे काय मी तुला विचारलं होतं, काय ते? कोणाला जायला? काय आहे ते? मस्त आहे ना पण? मम्मी सांगितलं उपयोग काय ठेवायचं तिकडे? अरे हा बघ, हा गोप्रो लावायला, म्हणजे आता रिस्की पॅच असतील ना आपले, मग आपलं जो इथे सरळ इथे लावायचं नाही, डोक्यावर पुढे ना केलं. मागे पूर्ण. हां, बिंदास. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आलोय, हे कड्यावरचा गणपतीकडे जायचा मार्ग आहे आणि इथूनच आपल्याला पेबगडाला सुद्धा उजव्या बाजूने जायचं आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता त्या परिसरात मात्र तर मित्रांनी, या ठिकाणी आपल्याला कड्यावरचा गणपतीच्या आपण इथे जाण्याचा मार्ग आहे आणि या ठिकाणी आपल्याला असं एक छोटंसं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपल्याला शंकराची पिंड आणि शिव महादेव आहेत आणि त्याच्या बाजूला आपल्याला गणपतीची छोटीशी मूर्ती पाहायला मिळते. आणि या रस्त्याने आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे. हा मार्ग आपल्याला थेट कड्यावरचा गणपती या ठिकाणी घेऊन जातो. थोडी विसरडी वाट आहे. तर मित्रांनो, बरोबर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दोन वाटा जातात. एक पेब किल्ल्याकडे जातो आणि दुसरा आहे तो कड्यावरचा गणपती. तर आपण सुरुवातीला कड्यावरचा गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण उजव्या बाजूने गडाकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा छोटे छोटे वॉटरफॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान वातावरण आहे या ठिकाणी, अगदी निसर्गरम्य परिसर आहे हा माथेरानचा. कड्यावरच्या गणपती बाप्पाकडे जाणारी पायवाट खूपच छोटीशी अशी होती. एका बाजूला उंच खडक तर दुसऱ्या बाजूला दरी. खडकावरून छोटे छोटे पाण्याचे प्रवाह खाली कोसळत होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना अगदी खोडकरपणे भिजवत होते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कड्यावरच्या गणपतीच्या इथे. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुन्हा आपला पेबचा जो ट्रेक आहे तो पुन्हा चालू करणार आहोत. रविवार असल्याकारणाने आज खूपच गर्दी आहे, ते पाहू शकता तुम्ही दर्शनासाठी. आणि त्यातसुद्धा हा पावसाचे हजेरी लागले.
या ठिकाणी आपल्याला खूप प्रकारचे असे माकड पाहायला मिळतील, तर यांच्यापासून तुम्ही सावध राहा, कारण तुमच्या हातातल्या काही वस्तू असतील त्या ते खेचून घेऊन जाऊ शकतात. तर मंडळी, आपलं दर्शन झालं आहे गणपती बाप्पाचं आणि माझ्या पाठीमागे तुम्ही ही मूर्ती पाहू शकता. आता तुम्हाला इथून बरोबर दिसणार नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला ही मूर्ती संपूर्ण दाखवणार. मूर्तीच्या पाठीमागे उंदीर मामाची छोटीशी मूर्ती आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, ही मूर्ती तुम्ही पाहू शकता किती उंच आहे. एका दगडात कोरलेली आहे संपूर्ण. ते बघा, जास्त जवळ नको. तर मंडळी, गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आपलं. आता आपण पुन्हा आपला जो ट्रेक आहे तो कंटिन्यू करणार आहोत. अजूनसुद्धा संपूर्ण परिसरात धुकं पसरलं आहे आणि पावसाची अधूनमधून हजेरी चालूच आहे. जर तुम्ही पेठ गडावरती येणार असाल तर ही मुख्य वाट जी रेल्वे ट्रॅक आहे ती धरून या, किंवा तुम्हाला दुसरा मार्ग आहे तो फणसवाडीतून आहे आणि तिसरा मार्ग आहे तो खूप कठीण आहे, त्यामुळे मुख्य वाट तीच असणार आहे. तर मित्रांनो, हा असा एक फरक लागला आहे गडाकडे जाण्याचा. आपल्याला उजव्या बाजूने जी वाट आहे ती पेप गडावरती जाते, तरी एक छोटीशी अरुंद अशी निमुळती वाट आहे गडाकडे जाणारी. सो तुम्ही बिगिनर्स असाल तर काळजीपूर्वक या ठिकाणाहून. तर मित्रांनो, ही वाट खूपच घसरडी आहे आणि त्यात पाऊस असल्याकारणाने जास्तच या ठिकाणी चिखल असल्यामुळे खूप ॲडव्हेंचर होणार आहे या व्हिडिओमध्ये. हे पहा, सगळ्यात रिस्की पॅच हाच आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या मुली कशा प्रकारे जात आहेत. ॲक्च्युली तसंच जायचं आहे, कारण जर पाय घसरला तर सरळ घसरगुंडी आहे आपली. एकमेकांचा हात धरू नका, नाही ते एक गेला ना नाही तरी पण हात पकड. सॉरी, माझं चुकलं तुला. थोडा कठीण श्रेणीमध्ये हे पाहू शकता तुम्ही, कारण वरून वॉटरफॉलचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी वाहत असतो, त्यामुळे या दगडाला शेवाळी धरली आणि त्यामुळे हा एक कठीण बनून जातो. पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक शिडी पॅच लागतो. इतका पण कठीण नाही आहे, परंतु आपण जर या अशा प्रकारे उतरला तर तुम्हाला खूप इझी होईल. याचं उलट उतरायचं, अरे उलट उतरायचं आहे. थँक गॉड आता पाऊस थांबलाय.
माथेरान माझ्यासाठी नेहमीच आकर्षण ठरलं आहे. याआधी मी माथेरानच्या गारबेट पठारावर 1 दिवस 1 रात्र कॅम्पिंग सुद्धा केली होती. त्यावेळेचा अनुभव आणि आजचा अनुभव खूपच सुंदर आहे. वाटेत अनेक छोटे छोटे धबधबे माथेरानच्या या डोंगरावरून पडत होते आणि मला त्या खाली भिजायचा मोह आवरत नव्हता. अधूनमधून पावसाच्या रिमझिम धारा अंगावर कोसळत होत्या. त्यात अंगाला झोंबणारा गारगार वारा मनाला प्रफुल्लित करत होता. समोर हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्यांच्या डोक्यावर पांढरा शुभ्र धुका पाहून वाटत होतं जणू हेच ते पृथ्वीवरचं स्वर्ग असेल. माहीत नाही मला स्वर्ग पाहता येईल की नाही, पण भूतलावरचा हा हिरवा स्वर्ग मरणाआधी डोळे भरून पाहायचा आहे. या ठिकाणी वारा इतक्या मोठ्या प्रमाणात होता की त्यासमोर माझा आवाज लुप्त होत होता. त्या हवेच्या झोक्यासोबत अक्षरशः विरून जात होता. गडावर जाणारी वाट खूपच अरुंद आणि नागमोडी उताराची होती. आम्हाला एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी एक खिंड पार करावी लागणार होती. तर मंडळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात वारा सुटलाय आणि वाट सुद्धा अरुंद आहे या ठिकाणी पेप गडाकडे येण्याची. तर मित्रांनो, खरं तर असं म्हटलं जाते की पेप किल्ला हा बिगिनर्स लोकांसाठी आहे, परंतु पेप गडाकडे जाताना आपल्याला अशी एक खिंड मिळते, ही जी 2 डोंगरांना एकत्र करते अशी ही खिंड आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात वारा आणि संपूर्ण डोंगर रांग ही धुक्याने हरवून गेली आहे. आपल्याला समोरचं स्पष्ट दिसत सुद्धा नाहीये. तर मित्रांनो, पेप गडाकडे येताना ही खिंड तुम्हाला नक्की लागेल. जर खिंड लागली तर तुम्ही योग्य वाटेने आहात असं समजा. आणि हीच खिंड, ही वरची जी वाट आहे ती थेट पेप गडाकडे आपल्याला घेऊन जाते. तर मित्रांनो, थोडक्यात हे की गडाची वाट खूपच कठीण स्वरूपाची आहे. मला वाटते मध्यम स्वरूपाची म्हणतात, पण मला असं वाटत नाही. कारण या ठिकाणी मंडळी, थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक सीडी पॅच आणखी लागतो. हा दुसरा सीडी पॅच आहे आणि हा थोडा त्याहून कठीण आहे. प्रॉपर अशा लोखंडी शिड्या आहेत, तरी पण आपण काळजीपूर्वक चला. तर मित्रांनो, पाहिलं असतील तुम्ही की खूपच जास्त कठीण पॅच होता हा. मला वाटतंय सगळ्यात गडावरचा. तर मित्रांनो, हा खूपच अरे तुझ्या पप्पाचा फोन येतोय, कठीण होता. अरे श्रुती उचलते. बाजूने तटबंदी आपल्याला पाहायला मिळते, थोडी ढासळलेल्या अवस्थेत आहे तरी सुद्धा. गडाच्या मुख्य डोंगरावर आल्यावर
आम्हाला एक कुत्तू भेटला. त्याला खाऊ देऊन आम्ही पुन्हा आमचा प्रवास चालू केला. तर मित्रांनो, आपण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं स्वामी समर्थांचा एक मंदिर टाईप मठ आहे, तर आपण त्याला भेट देऊया. मंडळी, शेवटचा पॅच आहे हा. थोडासा रेलिंग सीडीचा पॅच आहे हा. आणि त्यानंतर आपण गडावरती पोहोचतो. ही शेवटची पायरी मार्ग आहे. त्या ठिकाणी खूप जोराचा वारा आहे, आपल्याला शूट करताना काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. आणि फायनली आपण आता किल्ले पेब या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अजूनही आपल्याला इतक्याची चादर पसरलेली दिसते. मित्रांनो, समोर आपल्याला पादुका दिसत आहेत, ज्या दत्तांच्या पादुका आहेत. आणि त्याच्यासमोर मला वाटते दत्तांची मूर्ती आहे. आणि शेवटी आम्ही गडाच्या माथ्यावर येऊन पोचलो, जिथे श्री दत्तांच्या चरण पादुका आणि मंदिर आहे. हे मंदिर गडाच्या सर्वात उंच डोंगरावर होतं, जिथं वारा इतका मोठ्या प्रमाणात होता की त्या आवाजाने माझे कान दुखू लागले होते आणि धुक्यामुळे संपूर्ण कपडेही ओले झाले होते. पण तरी इथलं वातावरण मन प्रसन्न करणारं होतं. बरोबर मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक ध्वजस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यावरती ध्वज नाही आहे ॲक्च्युली, मला वाटतं ते वाऱ्याने त्या ठिकाणी असं पडलं आहे, खूप खाली गेलं ते. बाकी हा एक शेवटचा टोक आहे या गडावरचा. तर मित्रांनो, याही ठिकाणी आपल्याला असा पादुका पाहायला मिळतात, जो निशाण आहे पादुकांचं. तर असं म्हटलं गेलं की या गडावरती महाराजांचं पदस्पर्श झाले आणि त्यामुळे या अशा निशाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामागचं ते तुम्हाला याबद्दल अधिक माहिती कमेंट करून सांगू शकता. आणि हे दत्तांचं मंदिर आहे, जे आधुनिक पद्धतीने आता बनवलं गेलं. तर मला वाटते आत्ताच मी म्हणालो होतो की मला ते धुक्यामुळे दिसत नव्हतं, परंतु आता ते उतरतेवेळी मला ते नजरेस पडले. सो आपण जवळ जाऊन पाहूया या वास्तू काय काय आहेत. तर सुरुवातीला आहे आपल्याला ही पाण्याची टाकी लागते, 1 2 3. तर एकूण 3 पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या खोदीव पाण्याच्या टाक्या आहेत. आणि त्यानंतर मोस्ट अवेटेड टेम्पल इन द फोर्ट. तर मित्रांनो, हे ते शिव मंदिर आहे, आपण दर्शन घेणारच आहोत. त्याच्या बाजूला पुन्हा एक पाण्याची टाकी आणि समोर एक नंदीची छान अशी मूर्ती आहे. तर आपण दर्शन घेणार आहोत. आणि माझ्या पाठीमागे हा सुंदर असा नजारा. मंडळी, मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. आणि मे बी त्यामध्ये खूप छान पाणी आहे, जे पिण्यायोग्य आहे. आणि मंदिरात आतमध्ये आपल्याला एक शिवलिंग, 2 शिवलिंग आहेत, एक मोठा एक छोटा. आणि समोर आपल्याला देवीचा एक प्रतिमा पाहायला मिळते, जी
कोरलेली आहे दगडामध्ये. हे 2 शिवलिंग आहेत, एक मोठा आहे एक छोटा आहे. आणि त्याच्यासमोर ही मला वाटते गडदेवता असेल. तर मित्रांनो आता हा आपला एक सीडी पॅच आहे. शिड्या पकडू ना. आता आपण या ठिकाणाहून उतरणार आहोत या अशा पद्धतीने. सो स्टार्ट करूया आपण. पहिला यू टर्न. त्यांनी अशी हाताची ग्रीप व्यवस्थित प्रॉपरली. त्यानंतर हळूहळू आपल्याला असं उतरायचं आहे. तर मित्रांनो हा सगळ्यात मोठा ॲडव्हेंचर पॅच होता आपल्यासाठी. खाली पाहू शकता तुम्ही अशा प्रकारच्या लोखंडी पायऱ्या आहेत. हे पहा. आणखी आपल्याला एक स्टेप खाली जायचं आहे. ही पायरी हलती आहे. ओके त्यावेळी फोन केला ऍडमिशन होऊन माझं हे झालं तरी लेट्स गेट स्टार्ट. मित्रांनो हा पुन्हा एक रॉक पॅच आहे जो की थोडासा कठीण आहे चढायला आणि उतरायला सुद्धा. सो इथून सुद्धा काळजीपूर्वक या. ओके हा भारी वाटलं. थंड पाण्याने मस्तपैकी चेहऱ्यावरती मारलं. हो उंचावरून भीती वाटते काय? अच्छा ओके कळलं. ठीक आहे बसूनच या. काय उभं राहायची काय गरज नाही तुम्हाला पण. ठीक आहे तिकडे असं बघू नका. त्यांना पण सांगा असं या चालत. हा तेच म्हणून बोलतो तुमचं खाली असं लक्ष गेलं ना की ते मग. तर आता तुम्ही पाठीमागे बघितलं असेल की थोडा उंचीवरती आल्यावरती काही लोकांना एन्झायटी होते. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही अशा ठिकाणी नक्कीच येऊ नका. थोड्या थ्रिलिंगच्या नादात तुम्ही ॲडव्हेंचरच्या नादात तुम्ही तुमचं आयुष्य गमवू शकता. तर अशा प्रकारे आमचा हा पेपगडाचा प्रवास पूर्ण झाला होता. या प्रवासातून माझ्या मनातली भीती तर नक्कीच गेली होती, पण आत्मविश्वासही खूप जास्त पटीने वाढला होता. त्यामुळे माथेरान आणि विशेषतः पेपचा हा ट्रेक मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कायम लक्षात ठेवेन. तर मंडळी आजच्या प्रवासात आपण किल्ले पेप आणि जो कड्यावरचा गणपती आहे याचा प्रवास केला होता, याचा ट्रेक केला होता. आता आपण आज
तर आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आपण हा संपूर्ण ट्रेक, हा संपूर्ण प्रवास आपला पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो आता आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रवासा रिलेटेड ट्रॅव्हल ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास मी राहुल सैतवडेकर इथेच थांबतो. धन्यवाद.